नमस्कार. माझी योजनामध्ये मी रुचिता आपले स्वागत करते. राज्यातल्या तमाम शेतकऱ्यांसाठी एक मोठी आणि अत्यंत दिलासादायक बातमी आहे. महाराष्ट्र सरकारने नियमितपणे पीक कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतलेला आहे. आता वेळेवर कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज 0% व्याजाने उपलब्ध होणार आहे. यामुळे शेतकऱ्यांचा आर्थिक बोजा मोठ्या प्रमाणात कमी होणार आहे. डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेला मोठा निधी मंजूर. महाराष्ट्र शासनाच्या सहकार पणन व वस्त्रोद्योग विभागाने 12 ऑगस्ट 2025 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय म्हणजेच GR जाहीर केला आहे. या निर्णयानुसार डॉक्टर पंजाबराव देशमुख व्याज सवलत योजनेच्या अंमलबजावणीसाठी 2025-26 या आर्थिक वर्षाकरिता 100 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. यापैकी 60 कोटी रुपयांचा निधी तातडीने वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे. या निर्णयामुळे प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या लाखो शेतकऱ्यांना मोठा आर्थिक आधार मिळणार आहे. 0% व्याजाचा लाभ कोणाला आणि कसा मिळणार? ही योजना राष्ट्रीयकृत ग्रामीण किंवा खाजगी बँकांकडून अल्प मुदतीचे पीक कर्ज घेणाऱ्या आणि त्याची वेळेवर परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. या योजनेचा सर्वात मोठा फायदा म्हणजे 3 लाख रुपयांपर्यंतच्या पीक कर्जावर शेतकऱ्यांना कोणताही व्याजदर भरावा लागणार नाहीये. व्याज सवलत. या योजनेअंतर्गत राज्य सरकार 3% आणि केंद्र सरकार 3% अशी एकूण 6% व्याज सवलत देते. त्यामुळे शेतकऱ्यांना कर्जावरचे व्याज 0% लागते. बिनव्याजाचे कर्ज. बिनव्याजी कर्ज. शासनाच्या या निर्णयामुळे 3 लाख रुपयांपर्यंतचे पीक कर्ज आता पूर्णपणे बिनव्याजी झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांवरील कर्जाचा ताण लक्षणीयरित्या कमी होईल. योजनेसाठी अपात्र कोण? हा लाभ केवळ नियमितपणे कर्जाची परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी आहे. ज्या शेतकऱ्यांचे कर्ज थकीत आहे ते या योजनेसाठी पात्र नाहीत. तसेच ज्या शेतकऱ्यांनी मध्यम किंवा दीर्घ मुदतीचे कर्ज घेतले आहे त्यांनाही या योजनेचा लाभ मिळणार नाहीये. हा नियम केवळ अल्पमुदत पीक कर्जालाच लागू आहे. लाभाची रक्कम खात्यात कधी जमा होणार? दरवर्षीप्रमाणे पात्र शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये व्याजाच्या सवलतीची रक्कम साधारणपणे सप्टेंबर महिन्यापर्यंत जमा केली जाते. अनेकदा बँक सुरुवातीला संपूर्ण व्याज आकारतात आणि नंतर शासनाकडून निधी प्राप्त झाल्यावर सवलतीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात परत जमा करतात. यावर्षी 60 कोटी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने ही प्रक्रिया लवकरच सुरू होईल. तुम्ही पात्र असूनही लाभ मिळाला नाही तर काय कराल? जर एखादा शेतकरी या योजनेसाठी पात्र असून सुद्धा आणि वेळेवर कर्ज परतफेड करूनही त्याला व्याज सवलतीचा लाभ मिळाला नाही तर अशा शेतकऱ्यांना तातडीने आपल्या तालुक्यातील उपनिबंधक म्हणजे सहकारी संस्था कार्यालयात तक्रार दाखल करावी लागेल. तिथे त्यांना यासंबंधी संपूर्ण माहिती आणि योग्य ते सहकार्य मिळेल. महाराष्ट्र शासनाचा हा निर्णय शेतकऱ्यांसाठी आर्थिक दिलासा देणारा असून प्रामाणिकपणे कर्जाची परतफेड करणाऱ्यांना यामुळे मोठा आधार मिळणार आहे.